माझ्या पोराचं कसं झालंय, त्यांना शिक्षा म्हणजे ना फाशीचं शिक्षा द्यायला पाहिजे. त्याला असं लटकवलेलं होतं. आमची ऑर्डरवाडी खूप चिडलेली आहे आता. आमची एकच मागणी आहे की त्यांना सोडायचंच नाही. परवा कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक बातमी समोर आली, जी 2 ते 3 दिवस झालेले आहे पुण्यामध्ये चर्चेचं कारण ठरते. ती म्हणजे नागेश जाधव या नावाचा 23 वर्षीय तरुण, त्याला फेक मेसेज करून एका तरुणीच्या परिवाराने बोलवलं आणि त्याला इतक्या हद्दीपर्यंत मारलं की त्यांनी स्वतःचा श्वास शेवटी दवाखान्यामध्ये सोडला. आणि या घटनेनंतर बरेचसे आरोप जे आहेत त्या त्या पूर्ण केसवर किंवा त्या पूर्ण सिनॅरिओवर जे आहेत ते सातत्याने होत आहेत. आणि आता संध्याकाळचे 10 वाजत आलेले आहे आणि वडार वस्तीमधले किंवा त्याच्या मुलाचे नातेवाईक किंवा आजूबाजूचे जे शेजार पाजारी आहेत, सगळेजण सध्या आता रात्रीच्या 10 वाजता कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांची भेट घ्यायला आलेले आहेत. सगळे आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याशी बोलून नेमकं काय घडलं जाणून घेऊ. त्या भांडणं झालेला आम्हाला काय माहित नव्हतं. ते जे मारले होते त्यांनी फोन केला ह्यांच्या आईकडे नागेशच्या, आणि ह्यांच्या मम्मीला म्हंटल की तुमच्या मुलाला खूप मारलाय आम्ही, आणि 10 मिनिटात येऊन इथं पोहोचायला पाहिजे, आणि 10 मिनिटात नाही आलं की टेरे जोरना खाली टाकून देईन म्हंटल जे मारले होते त्यांनी. आणि ते मारल्यावर आम्ही तिथं गेला तर हे त्यांनी म्हंटल की उघडा नागडा करून त्याला खूप मारले, आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हंटल की इथनं उचला हे पोराला पहिला. मग आम्ही उचलून खाली आणताने आणि त्या मग पुढे आले त्याला उचलून, तर त्यांची मम्मी आम्ही ते टावेल गुंडळायला गेलो. 2 पोलिस पण होते, ते गुंडळून काय दिले नाही ते मम्मी, ते मुलीच्या मम्मीने, आणि त्याच्यामुळे ते ओढणी ह्याच्या मम्मीचं फेकून दिला आणि त्याला 2 अवघड जागी लात मारले मुलीच्या मम्मीने. आणि तिथनं पुढे आम्ही पुढे येतो तरी ते 2 पोलिसांना काही ते ऐकले नाही. म्हणजे पोलिसांसमोर मारलं. मारलं पोलिसांनी. दोघं आलते, त्यांना कोणी फोन केला ते आम्हाला बी माहित नाही. ते एकदम पुढे आल्यावर आम्ही त्या दोघांना बघितलं. त्यांच्या समोर त्या मुलीच्या आईने उघडा नागडा पोरं होतं तरी त्याला कपडे घालू दे म्हंटल पोलीस. नाही घालायचं, त्याला परत वडतच न्यायचं म्हंटल. सगळेजण होते, कपडे पण नाही घालू दिले त्याला. काय नाही घालून काय दिलं. म्हटले पोलिसांना, पोलीस काय म्हटले, जर तुम्ही पोलीस काय म्हटले त्याला कपडे तर घालून द्या. ती काय म्हटली मुलीची आई, तर त्याला कपडे घातले मी वरनं उडी मारणार. त्याला कपडे पण घालायचे, त्याला असंच वडत त्याला न्यायचं. उचलून पण दिली नाही तिने. वडत तुम्ही त्याला न्या. ते पोरं आमची त्याला उचलले तर त्याला मागणं, त्याला लात्या बुक्क त्याला मारायला लागले. आणि यांच्या आईला घाणघाण शिवाय दिली. तुला किती पोर आहेत म्हटली. ती म्हटली 2 मुले, तुझ्या मुलीला आमच्याकडे आणून सोड. या भाषेत तिला तू पण ये आमच्याकडं, आम्ही तुला हे करणार, असे ते बोलले या पद्धतीने त्यांना. या घटनेला 2 दिवस झालेले आहेत. पोलिसांची कशी प्रतिक्रिया आहे तुमच्या सगळ्या? सहकार केलं त्यांनी आम्हाला. आता रात्रीचे 10 वाजले, तुम्ही सगळे पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत. नेमकं म्हणजे काय घडलं की एवढे म्हणजे 70-80 जण तुम्ही वडार वस्तीतून सध्या इथं आलेत, काय म्हणून तुम्ही आता सगळे आलेले आहेत का नाही, नक्की आहे का नाही ते बघायला आलतो आम्ही. त्यांना अटक केलं का नाही, अजून एक फरार आहे ना, त्यांना पण अटक करावं ही आमची मान्य आहे. आता त्यांनी म्हणजे जे गुन्हेगार आहेत, तर तुम्हाला काय पोलिसांकडून मागणी आहे? कोणती शिक्षा दिली पाहिजे? त्यांना फाशी की सजाच भेटायला पाहिजे. आमचं पोरग कसं नागडं मारलेत ना, त्यांना पण नागडं पूर्ण मिरवणूक काढायला पाहिजे. पूर्ण कोथरूड ते वडारवाडी वस्तीपर्यंत त्यांची मिरवणूक काढायला पाहिजे. हेच आमचं एकच आहे. नागेशच्या बहिणी पण आपल्या सोबत आहेत. ताई, तुम्ही दोन्ही बहिणींमध्ये एक भाऊ होता तुमचा, जे काही घडलं तर त्यानंतर तुम्ही म्हणजे काय पावलं उचलली, काय झालं म्हणजे नेमकं? परिस्थिती म्हणजे मला तर ह्या गोष्टीवरती काही माहितीच नव्हतं. जर मी व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा, तर त्याला अक्षरशः इतकं पूर्ण मार पूर्ण हालाल केलं होतं. त्याला असं लटकवलेलं होतं. पण तरी पण मी त्याला बोलले की दादा जाऊ द्या, सोडा, नका मारू. माझ्या मम्मीला बोला की पोलिसना त्यांच्या कायद्याने द्या. तर ते एवढं मला घाणघाण शिव्या दिल्या एवढं, तरी पण मी त्यांना दादा दादा करूनच बोलत होते. मला सांगितलं तू जास्त बोलायचं नाही, तू कोण आहे, मी त्याला इथं फेकून देईन, मारून टाकेन, एवढं इतकं म्हणजे मला धमकी दिली अक्षरशः की आत्ताच्या आत्ता पाठवून द्या त्याला तुझ्या आईला, नाहीतर मी टेरेस वरून फेकून देणार, असं मला बोलले. आता ही जी सगळी घटना घडली, नेमकं ते म्हणजे त्याची जी मुलीचा परिवार होता, तुम्ही त्यांना कधी भेटलेले होते का, किंवा कधी तुम्ही ते ओळखत होता? नाही, कधी भेटलं पण नाही, कधी माहिती पण नाही, आम्ही बघितलं सुद्धा नाहीये ते कसे काय कधी दिसलं, आम्हाला माहितीच नाही असं कधी बघितलं. आणि खोटा फोन करून बोलवलं होतं, खरंच असं काही होतं? हे खरं आहे की त्यांनीच फोन करून बोलवलेलं, मेसेज इव्हन त्यांनी खाली बोलले हे सगळं त्यांनी, आणि त्याला गोड बोलून वरती नेलंय, आणि त्याच्या मागं पोरं पाटलं केलेत आणि तिथून उचललं गेलेलं त्याला. तर ताई, आता सध्या तुमच्या वडार वस्तीची परिस्थिती कशी आहे, काय तुमची सिच्युएशन आहे सध्या? आमची ऑर्डरवाडी खूप चिडलेली आहे आता. आमची एकच मागणी आहे की त्यांना सोडायचंच नाही.
त्यांना सजा व्हायलाच पाहिजे. आमच्या मुलाला कसं मारलं ना तसं त्यांनाही मारायला पाहिजे. ती मुलीने प्रेम केलं ना, त्यांनीच केलं का? तिची पण तेवढी चुकी नाही, जी एवढी चुकी आहे तिला सोडायचं नाही आम्ही. त्यांना सजा भेटायलाच पाहिजे, त्यांना फाशी व्हायला पाहिजेलच. मुलाला त्यांनी मारलं पण त्यांच्या मुलीला का मारू शकलं नाही त्यांनी? का मारू शकलं नाही? दोन्हीच्या हाताने झालं ना, एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्ही हाताने झालं. मग दोन्ही हाताने दोघांना शिक्षा मिळायला पाहिजे नव्हतं ना, मी एकट्याला का शिक्षा मिळली? आणि नेमकं मॅडम काय केलं, त्याला एवढं मारून सुद्धा त्याचा मोबाईल आणि चेन आणि कानातलं पण घेतले त्यांनी आणि मोबाईल सकट त्यांच्याकडे. असं झाले नेमकं ते. म्हणून त्या जेवढं तडपडलं ना तेवढं त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. एवढं प्रसिद्ध आम्हाला पोलिसाकडनं पाहिजे, एवढंच म्हणणं आहे आमचं. आणि कसं आहे मॅडम, महिला असून एवढं क्रूर कशा काय वागू शकतात? त्यांना एवढं कळत नाही का माणूस एका जनावर आहे, जनावराला पण एवढं मारणं तेवढं ते किती महिला होत्या टोटल? 6-7 महिला होत्या. 6 महिलांना अटक केलेली आहे आता, पण किती होत्या तर आपण तर बघायला नव्हतं. पण एवढं क्रूरपणे त्याच्या बोटांना असे तुडवल्यासारखं त्याची बोट, एक एक बोट अशी झालेली आहेत. एवढं कुठं मारतात का? हे कसं झालं, इंग्रज आणि कसं भारतीयांना पहिलं मारायचे, त्याच्या बत्तर हे केलेलं आहे. त्यांना चांगली शिक्षा मिळाली, कडकच्या कडक शिक्षा मिळाली पाहिजे. आई, मला माहितीये तुम्हाला बोलता येत नाही, पण तुमची पोलिसांकडून काय मागणी आहे? एक आपलं काय मागणे, माझ्या पोराचं कसं झालंय, त्यांना शिक्षा म्हणजे ना फाशीचं शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना. फाशी झाली पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं. आणि अजून म्हणजे अशी काही घटना पुढं कोणत्या आईला नाही हो, याच्यासाठी पण काय वाटतं? हेच की यांना पुढं असं कधी कुणाच्या घरात व्हायलाच नाही पाहिजे, कुठल्या आईला असं दुःख आलंच नाही पाहिजे. हेच आमची इच्छा. आणि ज्यांनी मारलं ना, जसं त्याला मारलं त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. हीच अपेक्षा आम्हाला पोलिसांकडून. पुण्यातील पूर्ण वडार वस्ती सध्या कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळतीये. पोलिसांकडून एकच त्यांची आता सध्या अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, कारण की आता त्यांच्या मुलाचं जीवन गेलंय ते तर परत आणता येणार नाही. पण जे आरोपी एक गुन्हेगार अजून अटक करण्याला किंवा तो पळून गेलेला आहे त्याला लवकरात लवकर अटक करून यांना आता न्याय मिळावा ही आता यांची अपेक्षा आहे. आता पुढे पोलीस जे आहेत ते इन्व्हेस्टिगेशन करतायत, कशा पद्धतीने आता पुढे होणार आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन मध्ये नवीन काय निघून येतंय ते पाहणं अगदी महत्वाचं राहणार आहे. आणि ती अपडेट आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारोळे.